नमस्कार, मी अधुरा. आज काय खाऊयाच्या दिवाळी विशेष भागात आपण पाहूयात खारे आणि गोड शंकरपाळे. तर इथे मी गोड शंकरपाळ्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे. यासाठी सर्वात आधी मी दूध, तूप, रवा आणि साखर समप्रमाणात इथे मी एक वाटी घेतलेला आहे. ते छान मिक्स झालं की त्यामध्ये मावेल तेवढा आपल्याला मैदा घालायचा आहे आणि पीठ असं छानपैकी मळून घ्यायचं आहे. आणखीन एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, पीठ मळताना जरा सैलसर मळून घ्यायचं आहे. कारण कसं आहे, जे तूप आणि दूध आहे त्याला रवा शोषून घेतो आणि आपल्याला कोरडं पीठ करायचं नाही. घट्ट असं छान मऊ पीठ आपल्याला पाहिजे आहे आपल्या शंकरपाळ्यांसाठी. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. चला आपण बघूया पुढे याच्या शंकरपाळ्या आपण कशा करणार आहोत. पिठाचा थोडासा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याला आता आपण लाटून घेणार आहोत. त्यानंतर आपण असा जो चमचा असतो, ज्याला असं डिझाईन असतं बघा, त्याने फिरकीचा चमचा देखील म्हणतात, त्याने असे काप करून घेणार आहोत. असे नाजूक हाताने समान असे काप आपण करून घेणार आहोत. असू द्या, ह्या शंकरपाळ्या मी खाईन, खाईनचा प्रश्नच नाही. बघा इथे हा चमचाच खराब आहे. तो असं नसते ना, कसं आहे ना, चमच्याला जो आहे खूपच जास्त टॉलरन्स झालेला आहे, त्यामुळे तो ना असा वाकडा वाकडा होतोय. मग ते माझे काप असे बरोबर होत नाहीयेत. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या की जेव्हा तुम्ही चमचा घ्याल, फिरकीचा चमचा, तेव्हा जरा कमी टॉलरन्स असलेला चमचा तुम्ही नक्की घ्या. तर बघा मित्रांनो, इथे आपले हे असे काप झालेले आहेत. आता आपण त्यांना तळून घेणार आहोत.